पुढील 2 वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत समन्वयानं काम करतील किंवा काँग्रेस पक्षात विलीन होतील असं मत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय। एका मुलाखतीमध्ये त्यांनी आगामी काळात प्रादेशिक पक्षांच्या वाटचालीबद्दल मत व्यक्त केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत मी सध्या काहीही बोलणार नाही। आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच कोणताही निर्णय घेतला जाईल। मात्र वैचारिकदृष्ट्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा पक्ष काँग्रेसच्या जवळचा पक्ष असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। शरद पवार यांनी द इंडियन एक्सप्रेस या दैनिकाला मुलाखत दिली। यावेळी त्यांनी अनेक विषयांवर सविस्तर मत व्यक्त केलंय। महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्या वक्तव्याला महत्त्व दिलं जातं, त्यातच त्यांनी काँग्रेस पक्षाबाबत मोठं विधान केलंय। देशातील राजकारणात अनेक राजकीय पक्ष आगामी काळात काँग्रेसमध्ये विलीन होतील असा अंदाज शरद पवार यांनी व्यक्त केला। शरद पवार यांच्या या अंदाजामुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील काँग्रेसमध्ये विलीन होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। मात्र याबाबत देखील शरद पवार यांनी खुलासा केलाय। सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही। आमच्या पक्षाबाबत कोणतेही पाऊल उचलताना किंवा रणनीती ठरवताना सामूहिक पद्धतीने निर्णय घेतला जाईल असं देखील शरद पवार यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार हे भारतीय जनता पक्षासोबत एनडीएमध्ये सामील झालेत। त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव देखील अजित पवार यांना मिळाले। त्यानंतर शरद पवार देखील भाजपसोबत जातील का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। मात्र शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिलाय। या मुलाखतीमध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळून घेणं किंवा त्यांचे विचार पचनी पडणं हे आमच्यासाठी अवघड असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं। त्यामुळं शरद पवार यांच्याबाबत आता विविध चर्चा रंगल्यात। शरद पवार म्हणाले की ज्या लोकांनी मोदींसोबत जाण्यासाठी पक्ष सोडला त्यांना जनता पसंत करत नाहीये। बारामतीमध्ये आम्ही जिंकत आहोत। पवार कुटुंबीय दरवर्षी दिवाळी एकत्र साजरी करतात, मात्र राजकीयदृष्ट्या त्यांना परत यायचं असेल तर आम्ही त्यांना स्वीकारणार नाही।